हॅलो, मी शिल्पा डोळे. मला डेंटल प्रॉब्लेम हे खूप लहानपणापासून होते आणि मी त्याची ट्रीटमेंट दर 6 महिन्यांनी घ्यायची, म्हणजे चेकअप वगैरे आणि फिलिंग वगैरे असायचे. हे सगळं रेग्युलर करत असल्यामुळे डॉक्टर रोहित जोशी आणि डॉक्टर कश्मीरा जोशींकडे मी आले. कारण माझ्या दाताचा एक तुकडा पडला होता आणि मग त्यात काय करायचं, तो सेव्ह करायचं की काहीच कळत नव्हतं. मग डॉक्टर रोहित जोशी म्हणाले की बघूया, आपण करूया. आणि नंतर त्याने ती ट्रीटमेंट केली, त्याला कॅप बसवली की त्याच्यामुळे मलाही खूप बरं वाटलं की दात वाचला आपला. आणि हे झाल्यानंतर मग 6 महिन्यांनी मी परत आले की माझ्या गम्समध्ये स्वेलिंग वाटायला लागलं, थोडंसं लालसरपणा, रेडिश असं वाटायला लागलं. दुखत नव्हतं, पण हे चेक करणं गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून मी परत डॉक्टर कश्मीरा जोशींकडे आले. त्यांनी चेक केलं आणि त्या म्हणाल्या की लेझर ट्रीटमेंट घेतली तर फिलिंग वगैरे हे पुढचं सगळं व्यवस्थित करता येईल, कारण खूप दिसतंय हे. आता ही लेझर ट्रीटमेंट काय असं हेही मला माहिती नव्हतं, पण त्यांनी ते छान समजावलं मला. आणि त्याच्यासाठी म्हणाले की दुसऱ्या डॉक्टर येतील आणि त्यांची अपॉइंटमेंट मिळाली की आपण तुमचं करून घेऊ. 4 सिटिंग किंवा 2 सिटिंग जसं असेल तसं करता येईल आणि त्याने दुखत नाही किंवा तुम्हाला काही त्रास जास्ती होणार नाही ह्याची काळजी घेऊ आम्ही. आणि अक्षरशः तसंच केलं. मी डोक्यात 4 ट्रीटमेंट असतील, सिटिंग असतील असं ठरवून आले होते. पण त्याआधी डॉक्टर कश्मीरांनी माझे सगळे दात क्लिनिंग वगैरे सगळं केलेलं होतं, टार्टर वगैरे सगळं काढलेलं होतं. त्याच्यामुळे 8 दिवस त्यात गेले. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या पद्धती मी म्हणजे दात घासण्यापासून फॉलो केल्या आणि त्यातनं बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित झालं. आणि मग ती ट्रीटमेंट एकाच ह्याच्यात चारी बाजूची लेझरची झाली की मला भीती होती की काय असतं काय नसतं, पण मला कळलं नाही की लेझर ट्रीटमेंट काय, म्हणजे किती हे असेल. इतकी सुंदर ती झाली. 1.5-2 तासात सगळं छान झालं. फक्त इंजेक्शन देताना किंचित दुखलं. ॲनेस्थेशिया असल्यामुळे तो नर्वनेस होता, पण तो 2 तासांनी पूर्ण गेला आणि पूर्णपणे दातांची कंडिशन इतकी छान झाली की स्वतःलाच वाटायला लागलं की हे खूप छान केलं मी. तर लोकांच्या मनात भीती असते की दातांसाठी काय ट्रीटमेंट घ्यायची किंवा काय, तर लोक शक्यतो जात नाहीत. अगदीच दात पडायची वेळ आली किंवा अगदीच दुखतंय तर मग डेंटिस्टकडे जातात. तर मला सगळ्यांना असंच सांगावंसं वाटेल की दाताचे प्रॉब्लेम किंवा कुठलेही डॉक्टरना विचारल्याशिवाय काही करू नका आणि दातांचे तर जात जा, कारण हे आपल्याला पूर्णपणे माहिती नसतं काय आहे. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपला दात सेव्ह होतो, तो जाण्यापेक्षा तो सेव्ह करणं जास्त चांगलं. आणि डॉक्टर सांगतील त्या गोष्टी जर केल्या दातांच्या बाबतीत तर दात सेव्ह होतात. तर प्रत्येकाने हे भीती काढून टाकावी आणि दातांची काळजी घ्यावी असं मला वाटतं.